प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 3 जूनच्या जबरदस्त भागामध्ये अद्वैत आणि कला यांना समुपदेशकाने सांगितलेलं आहे की तुम्ही दोघं जण नव्या नवऱ्या बायकोसारखी वागा। पण याच्यातूनच त्या समुपदेशकांच्या एका सल्ल्यातून अद्वैत आणि कला हे कायमचे एकत्र येणार आहेत आणि दोघांना एकमेकांवरील प्रेमाचा आता जाणीव होणार आहे। इकडे आता सोहम फोनवरती बोलत असतो आणि सोहम फोनवरती बोलत असताना तो आता आपली डेट कशी करायची काय करायची या संदर्भात आता इकडे फोनवरती बोलत असताना अद्वैत तिकडे येतो। अद्वैत म्हणतो काय रे तुझ्या कॉफी डेटचं काय झालं? यावरती सोहम म्हणतो चाललंय मी घेऊन जाणार आहे अनामिकाला। यावरती अद्वैत म्हणतो मला सुद्धा कलाला कॉफी डेटवरती घेऊन जायचं आहे। आणि नेमकी आता रोहिणी आणि आता इकडे नैना ह्या दोघी जणी ऐकतात आणि यांची तर गाडी खूपच फास्ट चालली असं म्हणत आता इकडे कलाला कॉफी डेटवरती अद्वैत घेऊन जाणार। सिरियसली म्हणजे ह्या दोघांचं पटत नव्हतं, एकमेकांशी बोलत नव्हते, एकमेकांना डोळ्यावरती धरत नव्हते आणि तरी सुद्धा आता हे दोघं जण कॉफी डेटवर जाणार सिरियसली असं म्हणत दोघी जणी चर्चा करतात आणि नक्की हे दोघं काय बोलतायत ऐकूया, त्याशिवाय पुढची गोष्ट आपल्याला कळणार नाही असं त्यांचं प्लॅनिंग असतं। मग दोघी जणी हे ऐकत असतात आणि त्याच वेळेला अद्वैतला इकडे आता कॉफी डेटसाठी कोणतं रेस्टॉरंट चांगलं आहे हे आता सोहम सांगत असतो। सोहम या सगळ्यामध्ये आता बोलत त्याला आता कॉफीसाठी एक शॉप दाखवत असतो किंवा आता कॉफीसाठी एक कॅफे दाखवत असतो। त्यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे मी बोलतो कलासोबत आणि याच मी याच्यावरती जातो असं म्हटल्यावरती ह्या दोघी जणी इकडे आतमध्ये येतात। दोघी आत येतात आणि हे तर ह्यांचं खूपच जबरदस्त प्लॅनिंग चाललंय। दोघं कॉफी डेटला चाललेत सिरियसली हे सगळं व्हायची काही गरज आहे? त्यावरती मग आता रोहिणी म्हणते एक काम करायचं, ते कुठे कॉफी डेटला चाललेत हे शोधून काढायचं आणि त्यांची कॉफी डेट खराब करायची। ही आहे झोपेच्या गोळ्या। यावरती नैना म्हणते झोपेच्या गोळ्या आणि त्या तुमच्याकडे कशा काय आल्या? यावरती रोहिणी सांगायला लागते अगं डॅडना प्रिस्क्राईब केल्या होत्या, इतक्या स्ट्रॉंग आहेत ना की या गोळ्या अशा मार्केटमध्ये कुणालाही मिळणार नाहीत, पण त्या माझ्याकडे प्रिस्क्राईब केल्या असल्यामुळे मी एक पॅकेट एक्स्ट्राच आणून ठेवलं होतं कधीतरी मदतीला येतील म्हणून आणि आज त्यांचा उपयोग झालेला आहे। तर हे प्रिस्क्राईब केलेल्या ह्या गोळ्या आहेत ना, या गोळ्या तू आता त्या रेस्टॉरंटमध्ये जायचं आणि त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन आता त्या गोळ्या तू तिकडे त्यांना द्यायच्यास, त्यांच्या ह्याच्यामध्ये कॉफीमध्ये एक एक गोळी टाकायची। यावरती नैना म्हणते पण त्यांना ती कडू टेस्ट लागली तर? रोहिणी म्हणते तुझं डोकं फिरले का? कॉफी मुळातच कडू असते ना, मग त्यांना कडू टेस्ट लागणारच आणि लागली तर लागू दे की काय होणार आहे असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते ठीक आहे मग हा प्लॅन मी करते असं म्हणत मग आता रेस्टॉरंटमध्ये गेल्यावरती कॉफीमध्ये झोपेच्या गोळ्या टाकायच्या म्हणजे तिथेच दोघं जण झोपून जातील आणि त्यांची या सगळ्यामध्ये आता काहीही करण्याची हेच नाही होणार किंवा त्या दोघांना बोलण्याची संधी नाही मिळणार। त्यांना दोघांना एकमेकांच्या सोबत बोलायलाच मिळालं नको या कारणासाठी हा प्लॅन असतो। मग आता इकडे रोहिणी विचार करते या नैनाने हा प्लॅन यशस्वीरित्या पार पाडला तर ठीक आहे, नाहीतर ही माझ्या प्लॅनचे आता 12 वाजवून टाकणार की काय असं म्हणत आता इकडे ती विचार करत असते। तोपर्यंत अद्वैत कलाला भेटायला बाहेर येतो आणि तिला आता सांगायला लागतं की आपल्याला डेटवरती जायचं आहे। मी छानपैकी एक रेस्टॉरंट बघितलेलं आहे, खूप छान रेस्टॉरंट आहे, ॲम्बियन्स पण खूप छान आहे, तर आपण तिकडेच जाऊया असं म्हटल्यावरती मग आता इकडे कला म्हणते मुळातच कॉफी डेट म्हणजे काय तर एकमेकांना जाणून घेणं, एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेणं, एकमेकांच्याबद्दल पर्सनल गोष्टी जाणून घेणं आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे मग त्यासाठी आपल्याला काय फक्त महत्त्वाचं रेस्टॉरंटच पाहिजे, महागडं रेस्टॉरंटच पाहिजे असं नाही आहे। हे महागडं रेस्टॉरंट नसलं तरी सुद्धा चालेल, पण एकमेकांना जाणून घेण्यासाठी आपल्याकडे वेळ असला पाहिजे आणि एकमेकांना जाणून घेण्यासाठी आपल्याकडे आता आनंद असला पाहिजे असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो हे बघ ते सगळं झालंच पण आपण हे महागड्या रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे आणि या रेस्टॉरंटमध्ये जायचं म्हणजे जायचं असं म्हटल्यावरती कला म्हणते बिलकुल नाही, मला इकडे यायचंच नाही आहे। तिथे 400-500 रुपयाची एक कॉफी मिळते आणि ही 400-500 रुपयाची एक कॉफी पिणं म्हणजे डेट नाही आहे, मी त्या ठिकाणी येणार नाही म्हणजे नाही असं म्हणत कलाने ठामपणे नकार दिलेला असतो। दोघांची भांडणं चालू असतात। हे सगळं नैना ऐकते आणि बहुतेक यांचा कॉफी डेट आता फ्लॉप होणार की काय असा ती विचार करत असते।
त्याच वेळेला ती विचार करते ही जर का कॉफी डेट फ्लॉप झाली तर आता मला माझा प्लॅन बदलायला लागेल आणि हा प्लॅन बदलून पुढे काय प्लॅन करायचा याची सुद्धा तिला काही कल्पना नसते. बरं, हे सगळं चालू असताना मग आता कला आणि अद्वैतचा खरंच तो प्लॅन कॅन्सल होतो आणि दोघं जण एकमेकांसोबत भांडतात आणि तुझ्यासोबत मला बोलायचं नाही आहे, मी कॉफी डेटवरती कुठेच येणार नाही आहे आणि तू ज्या रेस्टॉरंटमध्ये सांगतोस त्या तर रेस्टॉरंटमध्ये मी येणारच नाही असं म्हणत अद्वैत म्हणतो ठीक आहे तुझं नेहमीचंच आहे. दोघांची भांडणं होतात, कला आत निघून जाते, कॉफी डेटचा प्लॅन फ्लॉप होतो. त्यानंतर रोहिणी आणि नैना ह्या दोघीजणी एकत्र येतात आणि नैना आता रोहिणीला सांगायला लागते हा कॉफी डेटचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालाय. ते दोघं जण या सगळ्यामध्ये जाणार तर होते पण तरीसुद्धा ते काही गेले नाहीत आणि त्यामुळे आपला कॉफी डेटचा प्लॅनच फ्लॉप झालाय. यावरती रोहिणी सांगायला लागते हे बघ हा प्लॅन फ्लॉप झाला तर होऊ दे पण अजूनही आपल्याकडे प्लॅन आहेत. त्यांचा पुढचा प्लॅन काय ठरतोय याच्यावरती काय करायचं ते ठरवायला मी समर्थ आहे. मला थोडा वेळ लागेल. काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी आता अजिबात हार मानणार नाही आहे. त्यांची डेट यशस्वी होऊ द्यायची नाही हाच माझा प्लॅन आहे. काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये त्यांनी हार मानलीच पाहिजे. मग आता इकडे लगेचच अद्वैत आतमध्ये येतो आणि तो राहुलला म्हणायला लागतो काय रे राहुल, म्हणजे आता तुझी बायको तुझ्या गोष्टी ऐकत तरी असेल, तुझी बायको या सगळ्यामध्ये आता तुझं ऐकत असेल, तुला समजून घेत असेल, तुला या सगळ्यामध्ये आता तू जिथे म्हणशील तिथे जाईल, पण ही खरे काही ऐकायला तयार नाही आहे. ती या सगळ्यामध्ये आता ज्या ठिकाणी मी सांगतोय त्या ठिकाणी यायलाच मागत नाही आहे. यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच सोहम दादा काही फरक पडत नाही आहे, या सगळ्यासाठी सुद्धा माझ्याकडे खूप मोठी युक्ती आहे. म्हणजे तू काय करू शकतोस माहिती आहे का, तू या सगळ्यामध्ये घरातल्या घरात डेट अरेंज करू शकतोस की. यावरती मग आता अद्वैत म्हणतो हो ही तर युक्ती आहे. त्यावरती मग आता इकडे सोहम सांगतो मी तुला एक आयडिया देतो. तू काय करायचं आहे माहिती आहेस का, तू या सगळ्यामध्ये आता तुझ्या कलावहिनी ज्या आउट हाऊसमध्ये राहते ना त्या आउट हाऊसमध्ये आता छानपैकी लाईटिंग कर, तिथे छानपैकी आता तयारी कर आणि हे सगळं केल्यावरती कलावहिनीला तिथेच कॉफीची डेट तिच्या हाताचीच कॉफी पी की. अद्वैत म्हणतो ही तर युक्ती एकदम भारी आहे, ही युक्ती मला सगळ्यात जास्त आवडली. त्यामुळे आत्ता मी कलाच्याच इकडे जाऊन छानपैकी आता डेकोरेशन करतो. मग हा ऐकलेला प्लॅन आता नैना येऊन सांगते रोहिणीला की असं प्लॅनिंग आहे. त्यांचं बाहेर जायचं प्लॅनिंग रद्द झालं म्हणून त्यांनी हे प्लॅनिंग केलंय आणि ते प्लॅनिंग करून ते आता इथेच कलासाठी डेकोरेशन करणार आहे अद्वैत आणि तिथेच छानपैकी त्यांची कॉफी डेट होणार आहे. आत्ता काय तुमच्याकडे युक्ती आहे. आणि त्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते रोहिणी आहे युक्ती. काय करायचं माहिती आहे का, शॉर्ट सर्किट करायचं. काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता शॉर्ट सर्किट करून आपण आता या दोघांना वेगळं करायचं. म्हणजे ते डेकोरेशन करणार ना पण तो कुठे प्रोफेशनल आहे, त्याला या सगळ्यामध्ये आता कुठे प्रोफेशनली डेकोरेशन करता येणार आहे. त्यामुळे लाईटिंगच्या वेळेला आता इकडे आपण शॉर्ट सर्किट करून त्याला शॉक लागेल असं बघायचं, जेणेकरून झाला त्यांचा डेटचा प्लॅन फ्लॉप असं म्हणत मग मात्र आता इकडे ती सांगते नैनाला जा तू त्याच्यासोबत बोल आणि या सगळ्यामध्ये आता तू त्याच्यासोबत बोलून घे, त्याला काही मदत हवी का बघ आणि त्याला गोल गोल गुंडाळ असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता नैना येते आणि अद्वैत अरे काय करतोयस तू, कलाला सरप्राईज देण्याचा प्रयत्न का. राहुल तर कधीच मला काहीच सरप्राईज देत नाहीये, तर मी तुला काही मदत करू का. यावरती अद्वैत म्हणतो नाही तशी काही मदतीची मला वाटत नाही गरज आहे, पण तू एक काम करू शकशील का, मी न आउट हाऊसमध्ये लाईटिंग करतो आहे, मी आउट हाऊसमध्ये लाईटिंग करतोय तर तोपर्यंत खरेला घेऊन बाहेर येशील का, जेणेकरून मला लाईटिंग करता येईल. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते ठीक आहे तू जे काही बोलशील ते मी करते असं म्हणत ती आता मदत करण्यासाठी अद्वैतला कलाला बाहेर आणायला निघते. याच्यामध्ये प्लॅन हा असतो की अद्वैत तर हे सगळं करेल पण ज्यावेळेला लाईटिंगचा प्लॅन होईल तो सुद्धा रोहिणी फ्लॉप करू शकते. नैनाचा दुहेरी हे असतो. मग नैना आता इकडे मोठ्याने फोनवरती बोलण्याची ॲक्टिंग करते. अद्वैत तिला थम्सअप करतो, बरोबर चालले तुझी ॲक्टिंग असं आता म्हणायला लागतो. त्याच वेळेला इकडे आता नैना राहुलशी फोनवरती बोलते, जोराजोराने ओरडते तुझं असं कसं, तू मला असं नाही करत. तोपर्यंत अद्वैत म्हणतो ओरड, जोरात मोठ्याने ओरड अजून. असं म्हटल्यावरती मग आता नैना म्हणते अजून ओरडू.
राहुल आता राहुलसोबत बोलण्याची ती ॲक्टिंग करत, राहुल तू माझ्याशी असं करतोस, राहुल तू माझ्यावरती प्रेमच करत नाहीस, तुझं दुसऱ्याच मुलीसोबत प्रेम आहे, असं मोठ्या मोठ्याने ओरडत असताना कला तिकडे येते. कला म्हणते काय ग नैनाताई काय झालंय? त्यावरती नैना म्हणते ह्या राहुलचं माझ्यावरती प्रेमच राहिलेलं नाहीये. त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते कला अगं काय झालंय, तू माझ्याशी बोल, असं काय घडलंय की ज्याच्यामुळे तुला असं वाटते? त्यावरती ती सांगते इतकी सुंदर बायको घरात असताना तो न बाहेर जातो, मुलींच्या सोबत आता फिरतो आणि मुलींच्या सोबत आता बाहेर तो मजा मस्ती करत असतो, म्हणजे मला तर काही किंमतच नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच कला हे बघ मला तुझं समजते सगळ्या भावना, पण या सगळ्यामध्ये तू राहुलसोबत बोल ना. यावरती नैना सांगते मी राहुलसोबत बोलण्याचा याच्या आधीसुद्धा प्रयत्न केलेला आहे, मी राहुलसोबत बोलण्याचा प्रयत्न केलाय, पण काय सांगू तो मला काही ऐकायलाच तयार नाहीये किंवा माझं काही बोलणं समजून घ्यायला तयार नाहीये. यावरती तू बोलशील का राहुलसोबत? यावरती नैना म्हणते अगं कलाताई, यावरती कला सांगते अगं नैनाताई खरं सांगू का तर मी बोलले असते, पण कसं आहे ना असं म्हणत ती आता काही बोलण्याचा प्रयत्न करत असताना इकडे राहुल इकडे आता अद्वैत आपलं तोंड लपवत लपवत रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून कलाला तो दिसणार नाही. मग आता इकडे कला सांगायला लागते नैनाताई अगं हे बघ मी तुला मदत करीन, पण तोपर्यंत आता इकडे अद्वैत पटकन आतमध्ये जातो आणि नैनाचा हा प्लॅन यशस्वी झालेला असतो. कला इकडे तिकडे बघते आणि त्यानंतर मग आता इकडे रोहिणी जाते. रोहिणी सुद्धा आता ते लाइटिंगचं शॉर्ट सर्किट करण्यासाठी झालेली असते, ज्याच्यामुळे आता शॉर्ट सर्किट होईल आणि हे दोघं जण तिकडे काहीतरी शॉर्ट सर्किटचा शॉक बसून त्यांना इजा होईल आणि त्यासाठी ती सुद्धा जात असते. मग नैनाचा हा दुहेरी प्लॅन असतो. काहीही झालं तरी सुद्धा आधी अद्वैत गेलाय आणि त्यानंतर रोहिणी जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत आपण काही हिला आता सोडायचं नाही, असं म्हणत मग आता अद्वैत आतमध्ये येतो. अद्वैत आत येतो आणि त्यानंतर डेकोरेशनचं सामान आता करायला लागतो. ज्या वेळेला अद्वैत डेकोरेशनचं सामान घेतो, छानपैकी फुल बलून्स फुगवतो, लाइटिंग करायला लागतो आणि छानपैकी सगळी आता एन्जॉयमेंट चालू असते. आणि त्याच वेळेला इकडे आता खूप महत्त्वाचं इकडे रोहिणी आलेली असते. रोहिणी या सगळ्यामध्ये येते आणि रोहिणी शॉर्ट सर्किटचा हे करते. अद्वैत फुगे फुगवतो, रोहिणी पाहत असते जेणेकरून तिला आता पुढचं काम करता येईल. अद्वैतने छानपैकी फुगे फुगवून आता लाइटिंगसुद्धा केलेलं असतं. लाइटिंग करून तो आता सगळ्या बाकीच्या लाईट्स बंद करतो आणि फक्त लाइटिंगच्या लाईट लावतो आणि तो आता इकडे तिकडे पाहायला लागतो. खूपच छान ॲम्बियन्स झालेला असतो. कला येते, कला त्याच्याकडे पाहते, तो कलाला हात देतो, हातात घेऊन आता तिला आतमध्ये आणतो. छानपैकी कॉफी डेट रंगत आलेली असते, तो तिला जवळ घेतो आणि आता त्या दोघांचा रोमॅन्स सुरू होतो, डान्स सुरू होतो. अद्वैत कला एकदम रोमॅन्टिक झालेले असतात आणि दोघं जण एकमेकांकडे पाहत असतात. मग आता कॉफीची डेट सुरू होते. अद्वैत स्वतःच्या हाताने कलासाठी कॉफी बनवतो, कॉफी बनवून तो आता कलाच्या हातात देतो. कला खूपच खुश होते, त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि दोघं जण एकमेकांच्याकडे आता पाहायला लागतात, एकमेकांच्या मिठीमध्ये हरवून जातात. पण हे मात्र अद्वैतचं दिवा स्वप्न असतं. अद्वैतला या सगळ्यामध्ये हा फक्त भास होत असतो आणि हा भास अद्वैतला होत असताना मग मात्र अद्वैत खाली कोसळतो. ज्या वेळेला अद्वैत खाली कोसळतो आणि त्याच वेळेला आता इकडे रोहिणी विचार करायला लागते हीच वेळ आहे. आता अद्वैतने त्याचं काम कंप्लीट केले. काम कंप्लीट केल्यावरती आता मला माझं काम कंप्लीट करायला पाहिजे. मग अद्वैत आता इकडे इशारा करून नैनाला बाहेर जातो. तोपर्यंत रोहिणी आतमध्ये येते. रोहिणी घेऊन सगळ्या लाइटिंगच्या वायरी तोडून टाकते. वायरी तोडून त्याच्यातून शॉर्ट सर्किट होईल असं बघायला लागते. रोहिणीने हा प्लॅन केलेला असतो अद्वैतला आणि कलाला शॉक देण्यासाठी. इकडे नैनाला कला सांगत असते हे बघ नैनाताई, म्हणजे मी या सगळ्यामध्ये तुझी मदत करू शकले असते, पण कसं आहे याच्या आधी तुझ्या चुका केल्यास ना, त्या चुका पाहता मला या सगळ्यामध्ये तुझी मदत करता येईल असं वाटत नाही आहे, कारण तुझ्याकडून अनेक चुका घडलेल्या आहेत. नैना विचार करते ह्या कलाला मी बोलायला आले तर हिला जास्त मिजास आलेली दिसते, मला या सगळ्यामध्ये तुझी मदत लागेल. इतकी काही वाईट अवस्था अजून तरी माझी झालेली नाही आहे की तुझी मदत घेईन मी. आणि त्यावरती कला सांगते ठीक आहे, म्हणजे तुझी मदत करण्यासाठी मी एक काय काम करू शकते माहिती आहे का? आपण एक काम करू शकतो की मी या सगळ्यामध्ये आता अद्वैतला बोलू शकते. मी अद्वैतला सांगेन की तू आता राहुलसोबत बोल, चालेल का? यावरती मग आता नैना सांगते चालेल तू तसंच कर, तू अद्वैतला बोल की राहुलला बोलायला.
तोपर्यंत इकडे रोहिणीने आता ती वायर काढलेली असते, त्यातली पिन काढलेली असते आणि या सगळ्यामध्ये लगेचच ती आपलं काम करत असते. तोपर्यंत या सगळ्यामध्ये इकडे नैनाचं काम होतं, कारण रोहिणी तोपर्यंत आपलं काम करते आणि तिकडून बाहेर पडलेली असते. नैना हे सगळं चालू असताना बोलण्यामध्ये गुंतवत असते, ती म्हणजे कलाला, जेणेकरून सगळ्यांचं काम पूर्ण व्हावं आणि शॉक देण्यासाठी तयारी करण्यात यावी. बरं, हे सगळं चालू असताना मग आता रोहिणी तिला इशारा करते की माझं काम झालेलं आहे आणि या सगळ्यामध्ये मी आता इकडून बाहेर पडलेली आहे. मग रोहिणी बाहेर पडल्यावरती आता नैना आणि कलाचं काम होतं आणि कला सांगते मी बोलते राहुल सोबत, नाही म्हणजे मी बोलते अद्वैत सोबत. यावरती ती सांगते हां तू बोल राहुल सोबत. यावरती कला विचार करते नाही हिचं काही लक्षच नाही आहे, म्हणजे मी हिच्याशी बोलते काय आणि हिचं काय चाललंय मला खरंच काही कळत नाही आहे आणि त्यामुळे ती आता विचारच करत बसते. तोपर्यंत तिला आता नैनाचं वागणं जरासं विचित्र वाटतं की ही माझ्याशी कशासाठी आलेली होती बोलायला, नक्की हिला काहीतरी आता माझ्याकडून काढून घ्यायचं होतं का, नैना विचार करायला लागते. त्यानंतर मग आता कला रूममध्ये येते. कला रूममध्ये आल्यावरती मग आता अद्वैत तिला म्हणतो आलीस तू, असं म्हणत अद्वैत तिला कॉफी डेटवरती नेण्यासाठी छानपैकी घरातल्या घरात छानपैकी कॉफी डेट करण्याचा प्लॅनिंग करत असतो. ज्या वेळेला कॉफी डेट करण्याचं प्लॅनिंग आता त्या दोघांचं असतं त्यावेळेला अद्वैत आता सांगतो थांब, असं म्हणत तो लाईट्स ऑन करण्यासाठी तिकडे चाललेला असतो. ज्या वेळेला लाईट्स ऑन करण्यासाठी तो तिकडे येत असतो तोपर्यंत कला त्याला बोलत असते आणि ती म्हणते की काय हे सगळं. यावरती अद्वैत म्हणतो कॉफी डेट करायची आहे ना, आणि अद्वैत आता इकडे बटन दाबायला जातो. ज्या वेळेला अद्वैत बटन दाबायला जातो त्यावेळेला इकडे दोघे जणी दबा धरून बसतात. आता शॉक बसेल, नंतर शॉक बसेल असं म्हणत दोघे जणी तिकडे लपून बसलेले असतात. अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहतात. अद्वैत बटन दाबणार, ह्या दोघी मांजरेसारख्या पाहत आहेत, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं असतं. नियती या दोघांना या सगळ्यामध्ये आता एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असते. नियतीच्या या प्रयत्नामुळे आता मात्र अद्वैत आणि कला एकत्र येणार, तर रोहिणी आणि नैना या दोघींचा प्लॅन फ्लॉप होणार.